नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्णव ईश्वरी दोघे जण राकेश ज्या ठिकाणी उभा राहिलेला असतो तिथून आता त्याच्या भोवती एक राऊंड तयार करतात आणि त्याला मधोमध उभा करतात. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, काय राकेश, आता आहे ना तू हारायची सवय लावून घे. कारण आता तुला हरावंच लागणार आहे यापुढे. कारण तू एकटा आहेस आणि आम्ही दोघे जण एकत्र आहोत. त्याच्यामुळे आम्हाला हरवण्याचा तू कधी प्रयत्नसुद्धा करू नकोस. आम्ही दोघे जण एकत्र येऊन तुला हरवण्यासाठी नेहमी सज्ज असू. आमच्या दोघांमध्ये कुणीही तिसरं येऊसुद्धा शकणार नाही, असं आता ईश्वरी म्हणत असते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, की आता कोण हरते आणि कोण जिंकते ना, ते आपण बघूच या. राकेशसुद्धा इथे हार मानायला अजिबातच तयार नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजी आता शांतपणे बसलेली असते, विचार करत असते. स्वामी गुरुजी म्हणालेले असतात, की ईश्वरी तुमच्या घरची लक्ष्मी आहे. तुम्ही तिचा सून म्हणून स्वीकार करा. घरच्या लक्ष्मीला नाराज करू नका, म्हणजे या घरामध्ये भरभराट येईल. तर इथे नेहमीचे गुरुजी म्हणालेले असतात, वामन गुरुजी, की जर इथे या पत्रिकेबरोबर अर्णवची पत्रिका जुळतच नाहीये आणि हे लग्न झालं तर अर्णव आणि या घरावरती संकट येईल. अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. हे सगळं आजीला आठवत असतं. आजी म्हणत असते, स्वामी गुरुजींच्या सांगण्यानुसार जर ईश्वरी या घरची आदर्श सून आहे, लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली, तर मग गुरुजींनी असं का सांगितलं होतं, की या घरामध्ये ईश्वरी सून म्हणून येऊ शकत नाही म्हणून? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी विचार करत असतानाच तिथे अंजली आलेली असते. अंजली म्हणते, आजी, काय गं, काय झालं? कसला विचार करतेस? बघितलंस ना, तू ईश्वरीला दिलेली जबाबदारी तिने किती व्यवस्थित पार पाडली. तेव्हा इथे आजी म्हणते, हो गं, ते तर मला माहितीच आहे. पण तू बघितलंस ना, की गुरुजींनी एक सांगितलं आणि स्वामी गुरुजींनी दुसरं सांगितलं. विश्वास ठेवायचा तर कशावर ठेवू? तेव्हा इथे आता वल्लरी त्यांचं बोलणं ऐकते आणि म्हणते, की आजीच्या मनामध्ये आता ईश्वरी जागा करायला लागले. निगेटिव्हज मिळेपर्यंत मला इथे ओल्ड लेडीच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल राग तसाच ठेवायला हवा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी मनामध्ये म्हणत असते, की स्वामी गुरुजी म्हणाले, मी या घरची आदर्श सून आहे म्हणून. अर्णव सरांना याबद्दल काय वाटतं ते बघायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी येते आणि अर्णवला म्हणत असते, की सर, तुम्ही बघितलंत ना, गुरुजी काय म्हणाले, की मी या घरची आदर्श सून आहे म्हणून. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तेव्हा इथे आता ईश्वरी येते आणि म्हणत असते, की सर, मला तुम्हाला थँक्यूसुद्धा म्हणायचं आहे. अर्णव म्हणतो, का? ईश्वरी म्हणते, जेव्हा सुवर्ण पादुका गायब झाल्या तेव्हा घरातल्या सर्व लोकांनी माझ्यावरती आरोप केला. सगळ्यांना मी चुकीची वाटत होते. पण तुम्ही तेव्हा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात. माझी साथ दिलीत तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो, की मग मी हे तर सगळं करणारच होतो ना. मी सिंदूर, आपण दोघे जण. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? आपण दोघे जण काय? तेव्हा अर्णव म्हणतो, आपण दोघे जण फ्रेंड्स आहोत. फक्त फ्रेंड्स नाही, तर बेस्ट फ्रेंड्स आहोत. मग आता मी नाही तुझी मदत करणार, मी नाही तुझी साथ देणार, तर कोण देणार सांग बरं? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आणि तसंही गुरुजी काय म्हणाले, की तू या घरची आयडल सून आहेस, बरोबर ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, आयडल सून म्हणाले, पण आयडल कपल अजून आपल्याला म्हणालेले नाही आहेत. त्याच्यामुळे माझं तुमच्यासारखं नाही आहे सर. सगळा गुंता करून ठेवायचा आणि मग विचारायचं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं म्हणून. पण मी क्लिअर आहे. तुम्ही गुंतागुंती करून ठेवता. तुमचं तुम्ही निस्तरा. असं म्हणून आता ईश्वरी त्याच्या हातामध्ये चार्जर, त्याचबरोबर अशा 2-3 आता पिना असतात, ज्या एकत्र गुंतलेल्या असतात. ते त्याला गुंता सोडवायला देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेश इथे आता विचार करत असतो, अर्णव जे काही बोललेला असतो त्याचा. तेवढ्यातच अंजली येते आणि म्हणत असते, की अहो, आज मी खूप खुश आहे, आणि त्याला मिठी मारते. तुम्हाला माहिती आहे, आजीच्या मनामध्ये ईश्वरीने जागा निर्माण केली आहे. आता आजीला ईश्वरीचा राग नाही येत. मला असं वाटतं लवकरच आजी आता ईश्वरीचा नासून म्हणून स्वीकार करेल. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे नाही का? तेव्हा इथे अंजली म्हणते, आणि करायलाच हवं. तुम्ही बघितलंत ना, किती हुशारीने ईश्वरीने सुवर्ण पादुका शोधून काढल्या. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो, ते तर अगदी बरोबरच आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, पण अंजली, एक सांगू का तुला?
तू माझी बायको आहेस म्हणून मी तुझ्याबरोबर हे शेअर करतोय. कुणाला सांगायला जाऊ नकोस." मगाशी अर्णव ज्या पद्धतीने, ज्या टोनने माझ्याजवळ बोलला, मला असं वाटलं की सुवर्ण पादुका गायब झाल्यानंतर तो आरोप त्याला माझ्यावरती करायचा होता का? त्याला माझ्यावरती डाऊट आला का? की सुवर्ण पादुका मी गायब केल्या म्हणून? म्हणून तो मगाशी म्हणाला ना, की त्याबद्दल मला काय वाटतं? तेव्हा अंजली म्हणते, "नाही हो, असं काही नाही आहे. तुम्ही विनाकारण मनाला वाईट वाटून घेऊ नका. आपला चिंटू तसा नाही आहे. तुम्ही वकील आहात." तेव्हा तुमच्या वकिली बुद्धीला त्याने विचारलं, की "सुवर्ण पादुका गायब झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला कुणावरती संशय आला?" असं विचारलं हो त्याने. तुम्ही प्लीज चुकीचं समजू नका. त्याचं तुमच्यावरती, माझ्यावरती किती प्रेम आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना? तेव्हा राकेश म्हणतो, "हो, ते तर आहेच. माझ्या मनामध्ये विचार आला म्हणून मी म्हणालो, बाकी काही नाही. कारण या घरामध्ये शेवटीला मी आश्रित आहे ना." तेव्हा इथे अंजली म्हणते, "नाही हो, असा विचार नका करू. हे घर तुमचंच आहे. तुम्ही असं परत बोलणार नाही ना?" तेव्हा राकेश म्हणतो, "नाही, आता पुन्हा असं नाही बोलणार." तेव्हा इथे आता राकेश मनामध्ये म्हणत असतो, की "अंजली, तुझ्यामध्ये आणि तुझ्या भावामध्ये आता अशी गैरसमजाची भिंत उभी करतो ना, की तुम्ही दोघे एकमेकांचं तोंडसुद्धा बघणार नाही." त्यानंतर इथे ईश्वरी आता चहा करत असते आणि ती म्हणत असते, की आजींसाठी चहा झाल्यानंतर मी अर्णव सरांना विचारेन, की तुम्हाला याबद्दल काय वाटतं? म्हणजे आदर्श सून मी आहेच, पण आपण आदर्श कपल आहोत का? याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी चहा करत असताना वल्लरी येते आणि म्हणते, "काय गं, काय करतेस?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "आजींसाठी चहा करते. तुम्हाला हवा आहे का?" तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "नाही, नको. तुला अंजलीने बोलावले म्हणून आले होते." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "अनिताताई, जरा एक काम करा. चहावरती लक्ष ठेवा. उकळल्यानंतर इथे कपामध्ये काढून ठेवा. मी इथे आजींनासुद्धा घेऊन येते." तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी तिथून गेल्यानंतर वल्लरी तिथे येते आणि त्याला म्हणते, की "जरा माझ्या रूममध्ये जा आणि जे कपडे काढून ठेवलेत ना बेडवरती ते घेऊन ये जरा." तेव्हा प्रेक्षकांनो, अनिता तिथून गेल्यानंतर वल्लरी आता आजीच्या चहामध्ये सुंठ पावडर टाकते. सुंठ पावडरची आजींना एलर्जी असल्यामुळे वल्लरीने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, त्याचा आरोप ईश्वरीवरती येण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आजींना बाहेर घेऊन येते. वल्लरी म्हणते, "अगं, हे काय केलंस तू? आईना बरं वाटत नाहीये ना? मग तू बाहेर कशाला घेऊन आलीस?" तेव्हा आजी म्हणतात, "अगं वल्लरी, तू जरा शांत हो. मलाच थोडा वेळ बाहेर बसायचं होतं म्हणून मी आली आहे." तेव्हा इथे ईश्वरी आता जाते आणि चहा घेऊन येते. ज्या चहामध्ये वल्लरीने सुंठ पावडर टाकलेली असते. कारण आजीच्या मनामध्ये तिच्याबद्दल गैरसमज निर्माण होण्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं. तर इथे ईश्वरी म्हणते, "आजी, हे घ्या, चहा घ्या बरं." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "अंजलीताई, तुम्ही सांगा, नाश्त्याला आज काय बनवू?" तेव्हा इथे अंजली म्हणते, की "काय सांगू तुला, काहीतरी गोडाधोडाचं बनव ना." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "ठीक आहे, मग तुमच्यासाठी शिरा करू का? नाहीतर एक काम करते, मूग दालचा शिरा करू, तुम्हाला खूप आवडतो ना?" अंजली म्हणते, "ठीक आहे, मूग दालचा शिरा कर, मला फारच आवडतो." तेव्हा इथे आजीला दम लागतो. तेव्हा आजीची तब्येत बिघडल्यानंतर सगळेजण म्हणतात, "आजी, काय होतंय तुम्हाला? आजी, काय होतंय?" वल्लरी म्हणते, "आई, काय होतंय तुम्हाला? दम लागतोय का? तब्येत ठीक नाही आहे का?" तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता अर्णव धावत पळत येतो. कारण वल्लरी त्याला जोरात हाक मारते. तेव्हा अर्णव येतो आणि म्हणतो, "काय झालं? काय झालं आजीला?" तेव्हा इथे आजी आता म्हणत असते, "काही नाही, मला थोडासा दम लागला." तेव्हा ती पाणी वगैरे पिते. ती म्हणत असते, "माझ्या चहामध्ये सुंठ पडली ना कदाचित, त्याने मला असं झालं असेल. सुंठाची एलर्जी आहे ना मला." तेव्हा अर्णव म्हणतो, "आजीला सुंठाची एलर्जी असूनसुद्धा कुणी चहामध्ये सुंठ टाकली?" तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणते, "तुझ्या बायकोने. तिनेच केलं ना चहा आईंसाठी. मग तिनेच सुंठ पावडर टाकली असेल. काय गं, तुला माहिती नाही आहे का, की मुद्दामून केलंस हे सगळं आईंना त्रास होण्यासाठी?" तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "अहो मामी, असं काय करताय? मला माहिती आहे इथे आजींना सुंठाची एलर्जी आहे ते, म्हणून मी त्यांच्या चहामध्ये कधीच सुंठ नाही टाकत." तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी आता कांगावा करते. ती म्हणते, "माहिती आहे मला, हे सगळं तू मुद्दामून केलेलं आहेस." तेव्हा अंजली म्हणते, "मामी, अगं ऐकून तरी घे ना अर्णवचं. तो काय सांगतोय ते. ईश्वरी असं का करेल? तिने काय पहिल्यांदा चहा केलाय का? चुकून येथे आता वेलची पावडरच्या जागी सुंठ पावडर पडली असेल, तर त्याच्यामध्ये इतका आरडाओरडा करायची काय गरज आहे?" तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "बोला, मलाच बोला. आईंच्या जीवाला धोका निर्माण झालाय ह्या ईश्वरीमुळे. तरीसुद्धा अर्णव, अंजली, तुम्ही मलाच बोला, पण या ईश्वरीला काही बोलू नका."
तेव्हा ईश्वरी म्हणते की मामी, अहो मी गणपती बाप्पांची शपथ घेऊन सांगते, मी काही केलेलं नाही आहे, मी सुंठ पावडर टाकलेलीच नाही आहे. तेव्हा इथे आता वल्लरी काही बोलायची थांबत नसते. आजी म्हणतात, अगं वल्लरी गप्प बस जरा. ती म्हणते ना की तिने नाही टाकले म्हणून, मग का तू विनाकारण बोलतेस? चुकून पडली असेल तिच्याकडून आणि तिला माहितीसुद्धा नसेल की मला सुंठाची ॲलर्जी आहे ते. पण जर चुकून झालं असलं तर तू विनाकारण तिला एवढं का बोलतेस? आणि आता मी बरी आहे. मी एकच घोट चहा प्यायलेली आहे. हे बघ वल्लरी, एक गोष्ट लक्षात ठेव. तू सुद्धा या घरची सून आहेस आणि मोठी सून म्हणून तू या घरामध्ये वाद होणार नाही, शांतता टिकून राहील यासाठी थोडेसे प्रयत्न कर. प्रत्येक वेळेला भांडण कांगावा करणं बंद कर. मला ते अजिबात चालणार नाही. कळलं तुला? तेव्हा वल्लरी म्हणते, आई, अहो तुमची बाजू घेऊनच बोलत होते ना मी तिला. तुम्हाला त्रास झाला म्हणून. तेव्हा इथे आजी म्हणतात, त्रास झाला म्हणून शांततेतसुद्धा सगळ्या गोष्टी बोलू शकली असतीस ना. त्यासाठी इतका आरडाओरडा, इतका अकांत तांडव करायची काय गरज आहे तुला? शांत राहत जा. इतकं बोलायची गरज नाही आहे. आणि इथे आजी म्हणते, ईश्वरी, तू माझ्यासाठी जरा दुसरा चहा करून आणतेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आजी, लगेच जाते आणि तुमच्यासाठी दुसरा चहा करते. तेव्हा ईश्वरी किचनजवळ येते आणि ते टोपाकडे बघते आणि म्हणते, सुंठ पावडर तर मी टाकलीच नव्हती. मग ह्याच्यामध्ये सुंठ पावडर पडली कशी? हे कुणी केलं असेल? कोणीतरी मुद्दामून केलं असेल का? तेव्हा इथे ईश्वरी आता किचनमध्ये असताना शेजारी आता किचनच्या मोबाईल असतो आणि तो मोबाईल बघितल्यानंतर इथे ईश्वरीला आठवतं की हा मोबाईल तर दुसरा तिसरा कुणाचा नाही, वल्लरीचा आहे. याचा अर्थ हे सगळं वल्लरीने केलंय. आता दाखवते मी तिला माझा इंदोरी ठसका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी रूममध्ये मोबाईल शोधत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी, तुम्ही तुमचा मोबाईल शोधताय का? मोबाईल? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, माझा मोबाईल तुझ्याकडे काय करतोय गं? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही कसं आहे ना, अचानकपणे जसं चहामध्ये सुंठ पावडर पडली ना, तसं अचानकपणे हा मोबाईल तुमचा माझ्या हातामध्ये आला. बरोबर ना? तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, माझा मोबाईल तुझ्याकडे काय करतोय? दे माझा मोबाईल दे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी, एक गोष्ट लक्षात ठेवा. मला माहिती आहे तुम्ही आजींच्या चहामध्ये सुंठ पावडर टाकली. पण तुम्ही कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा मोबाईल तिथेच होता किचनमध्ये. त्याने मला कळलं की हे सगळं तुम्हीच केलंय म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मामी, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही यापुढे जर माझ्या कुटुंबातील कुठल्याही माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी ते अजिबात खपवून घेणार नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, काय करशील गं, काय करशील? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय करेन ना ते मी तुम्हाला तेव्हा सांगेन. मी घाबरत नाही तुम्हाला. आत्ताच सांगून ठेवते. तुम्ही जे काही केलंत ना ते आत्ता जाऊन मी सगळ्यांना सांगू शकते. पण मला घरामध्ये वाद नको ना, भांडण नको म्हणून मी गप्प बसते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की मामी, तुमचा राग माझ्यावरती आहे म्हणून तुम्ही आजींच्या चहामध्ये सुंठ पावडर टाकली. त्यांना इथे ॲलर्जी असून हे माहिती आहे तरीसुद्धा तुम्ही हे मुद्दामून केलंत का? तर मला त्यांच्या नजरेत पाडण्यासाठी. हे बघा मामी, तुमचा माझ्यावरती राग आहे ना, तुमचा जेवढा राग आहे ना तेवढा माझ्यावरती काढा. पण यापुढे जर तुम्ही आजींना त्रास देण्याचा प्रयत्न केलात किंवा घरामध्ये कुणालाही त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल हां. तुम्ही माझा राग माझ्यावरती काढत जा. घरावरती अजिबात तो राग काढायचा नाही. नाहीतर मी काय करेन ना ते आता सांगत नाही आहे तुम्हाला. तेव्हा वल्लरी म्हणते, काय करशील? मी तुला नाही घाबरत. जे काही करायचं आहे ते कर. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी काय करेन किंवा काय नाही करणार ना, वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. ही तुमची पहिली आणि शेवटची चूक. माझा राग जर यापुढे घरातल्या कुठल्याही माणसावरती काढलात ना, तर मी गप्प बसणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, जास्त बोलू नकोस हं माझ्यासमोर. ईश्वरी म्हणते, बोलणार मी, बोलणार. आजींना त्रास देण्याचा प्रयत्न का केलात तुम्ही? का केली तशी हिंमत? त्यांना सुंठाची ॲलर्जी आहे हे तुम्हाला माहिती असूनसुद्धा माझा राग त्यांच्यावरती काढण्यासाठी त्यांच्या जीवाची पर्वा नाही केलीत. यापुढे जर असं केलंत तर मामी याद राखा, गाठ माझ्याशी आहे. आता ईश्वरी असं म्हणून फोन देऊन निघून जाते. तेव्हा इथे मामी म्हणते, थांब ईश्वरी, खूप बोलतेस ना तू. एकदा त्या निगेटिव्हज माझ्या हाताशी लागू दे. मग काय होईल ते बघ. अर्णव स्वतः तुला या घरातून बाहेर काढेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता राकेश हा आता पत्ते खेळायला बसलेला असतो, जुगार खेळत असतो. तेव्हा त्याला मेसेज जातो की दादा अर्णवराजे शिर्केच्या घरी पोचलेला आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्णव फोनवरती बोलत असतो त्याच्या मैत्रिणीबरोबर. तेव्हा ईश्वरी म्हणते, ही निकिता कोण आहे? तेव्हा ती अंजलीला विचारते की ताई, तुम्ही निकिताला ओळखता का? तेव्हा अंजली म्हणते, निकिता, अगं ती अर्णवची आहे ना, खूपच जुनी मैत्रीण आहे, अगदी बेस्ट फ्रेंड आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो का?
तेव्हा अर्णव आता ऑफिसला गेल्यानंतर ईश्वरी विचारत असते की अर्णव सर आहेत का? पण अर्णव ऑफिसमध्ये नाहीच आहे, असं इथे आता ईश्वरीला कळलेलं असतं.